नमस्कार. आपल्या सर्वांचं मी पुन्हा एकदा सज्ञांच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. नवीन माहिती मिळवण्यासाठी आपण नेहमीच या चॅनलवर विविध व्हिडिओ अपलोड करत असतो आणि जे आपण नेहमी पाहता. आजचा व्हिडिओ काहीसा विशेष म्हणजे भारताकडून सगळ्यात मोठी घोषणा. भारत सरकारने घेतला सगळ्यात मोठा निर्णय. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 14 ऑगस्ट रोजी केलेलं ट्विट हाच तो सगळ्यात मोठा निर्णय देशासाठी. काय आहे ते ट्विट? 14 ऑगस्ट यापुढे भारत सरकारकडून साजरा न करता या दिवसाचे निरीक्षण केले जाणार आहे. या दिवसाला यापुढे फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून ओळखलं जाईल. आपण स्क्रीनवर पाहू शकता माननीय पंतप्रधान यांनी केलेले ट्विट्स आपण पाहता. 14 ऑगस्ट रोजी त्यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला. पार्टिशन हॉरर रिमेंबरन्स डे म्हणून यापुढे 14 ऑगस्ट हा आपण ऑब्झर्व करणार आहोत, म्हणजेच या दिवसाचं निरीक्षण केलं जाईल. काय म्हणतात पंतप्रधान? तर हे आपण सज्ञांच्या माध्यमातून पाहत आहोत की सरकारने काय मोठी घोषणा केलेली आहे. चला तर पुढे पाहूया. माननीय पंतप्रधान यांनी सांगितले की विश्वयुद्ध, दुसरे विश्वयुद्धाचे कथनही भारत पाकिस्तान विभाजन पुढे फिके वाटतं, सामान्य वाटतं. जे भारत पाकिस्तान व्हायोलेशनमुळे झाले होते, जे या विभाजनामुळे झालेल्या दंगलीत मृत्युमुखी पडले, तर काही जण कायमचे आपल्या देशाला मुकले, त्यांच्या आठवणीकरता हा दिवस स्मृतिदिन म्हणून यापुढे पाळला जाणार आहे. 14 ऑगस्ट हा दिवस यापुढे स्मृतिदिन म्हणून पाळला जाणार आहे. हे करण्यामागचं कारण काय? ज्याच्यातून आपण सगळ्यांनी एक धडा मिळवला. सामाजिक विभाजन हा असा विषवृक्ष आहे की तो मोठ्या संस्कृती राष्ट्राला नामशेष करू शकतो. त्यामुळे आपण आपापसातले मतभेद विसरून भावबंदकी वाढवून अशा घटना पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. हाच खरा या मागचा संदेश आहे. 14 ऑगस्टचे भारतीयांसाठी महत्त्व काय आहे? आपण पाहू शकता इथे दोन छायाचित्र आपण पाहतात, जिथे संपूर्ण अखंड भारतात एक चित्र आहे जे विभाजनानंतर कसे दिसेल. विभाजनामुळे भारतामध्ये तसेच पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगली झाल्या. त्याचा अधिकृत आकडेवारीनुसार 10 to 20 मिलियन्स जनता यात होरपळली गेली. दोन्ही सीमांजवळ राहणाऱ्या नागरिकांना आपापल्या जागा देशाच्या स्वातंत्र्यासाठी सोडाव्या लागल्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे तेव्हा संपूर्ण भारतीय उपखंडाची लोकसंख्या 35 ते 37 करोडच्या आसपास होती. संपूर्ण उपखंड असं त्याच्या आधीच्या भागाला आपण उद्देशत आहोत. त्याच्यानंतर विभाजन झालं होतं. खरं तर खूप हृदयद्रावक असा प्रसंग. या झालेल्या दंगलींमुळे दोन्ही देशातील 10 लाखाहून जास्त नागरिक आपल्या प्राणास मुकले होते. या घटनेवर बरीच पुस्तके तसेच डॉक्युमेंटरीज आहेत. ते सांगतात की दोन्ही देशांमध्ये झालेल्या विभाजनामुळे निर्घृण हत्या झालेल्या नागरिकांच्या आकडेवारीची बरोबरी नाझी जर्मनीच्या काळात झालेल्या ज्यू हत्याकांडाची होऊ शकते. म्हणजे आपण विचार करू शकता की इतकी भयावह परिस्थिती त्या काळात होऊन गेली होती. ज्यू हत्याकांडाशी या घटनेची बरोबरी केली जाते. खरं तर आपण या दृश्यांमधून समजू शकतो ही अतिशय भयावह आणि अमानवी अशी दृश्य आहेत की माणसं इकडून तिकडे पळत होती. फाळणीच्या काळातली दृश्य आहेत. विभाजनामुळे झालेल्या दंगलींमध्ये मरण पावलेले नागरिक आपण पाहू शकता. इथे लोक मरण पावलेले आहेत. म्हणजे अतिशय विदारक अशी परिस्थिती त्या काळात त्या व्यक्तींनी, त्या माणसांनी पाहिलेली आहे, अनुभवलेली आहे. जगात यासारख्या अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहू शकता महत्त्वाच्या अशा लक्षात राहणारे स्मृतिदिन जगात आहेत. त्या जगामध्ये अशाही दिवसांचे स्मरण केले जाते. उदाहरणार्थ 27 जानेवारीला आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिवस म्हणून साजरा केला तो, पाळला जातो खरं तर तो. कारण 1941 आणि 1945च्या दरम्यान नाझी जर्मनीने केलेला होलोकॉस्ट युरोपियन यहुदींच्या नरसंहाराच्या बळीचे स्मरण असतो.
ऑशविंटिज एकाग्रता शिबिर 1945 मध्ये रेड आर्मीने मुक्त केले आणि त्या तारखेला स्मरणार्थ 27 जानेवारीची निवड करण्यात आली होती. आता खरं तर तुमचा प्रश्न असू शकतो की 14 ऑगस्टच का? 14 ऑगस्ट हाच दिवस का? कारण दुसऱ्या दिवशी तर आपण 15 ऑगस्टला खूप जल्लोषाने आपला स्वातंत्र्य दिवस साजरा करत असतो भारतीय म्हणून. तर 14 ऑगस्टला खरं घडलं काय होतं त्या काळी? 14 ऑगस्टच का? आपण हा खूप जुना असा फोटो आहे तो पाहू शकता की शेवटचे ब्रिटिश व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांनी 14 ऑगस्टला पाकिस्तानच्या प्रशासनाची सगळी सूत्र मिस्टर बॅरिस्टर जिना यांच्या ताब्यात दिली. म्हणजे हे जिना जे आहेत ते लॉर्ड माउंटबॅटन यांच्याबरोबर उभे आहेत. आपण या तस्वीरीमध्ये पाहू शकता, ज्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सफर ऑफ पॉवर असे म्हणतात. आणि त्यामुळे पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन हा 15 ऑगस्ट न होता तो 14 ऑगस्ट होतो. हे साधारणतः सगळ्यांना माहीत असेल, पण 15 ऑगस्ट न होता तो 14 ऑगस्ट होतो याचं मूळ कारण ट्रान्सफर ऑफ पॉवर या लॉर्ड माउंटबॅटन यांनी 14 तारखेला जिना यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या. 14 ऑगस्टला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन झाला आणि इथूनच दंगलींना सुरुवात झाली. बॅरिस्टर जिन्नांना पॉवर मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी बिगर मुस्लिम घरांना, दुकानांना लक्ष्य केले. त्यातून मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या. तसेच या दंगलीत बिगर मुसलमानांना आपला जीव गमवावा लागला, ज्यात मोठ्या प्रमाणात हिंदू आणि शीख कुटुंबीय होती. याचे पडसाद भारतात उमटले आणि भारतात मुसलमान घरांना लक्ष्य करून बरोबर तीच परिस्थिती भारतात निर्माण झाली. खरं तर खूप भयान आणि भीषण असं ते दृश्य असेल त्या काळातलं. इतिहासात या गोष्टी नमूद आहेत, त्यावेळी झालेला रक्तपात. मग तो या देशात असेल किंवा त्या देशात असेल, पण तो नमूद केला गेला आहे. अनेक डॉक्युमेंटरीजमधून, काही मूव्हीजमधून सुद्धा आपण त्या बघितलेल्या आहेत. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा जन्मदिवस आणि तोच पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो. बॅरिस्टर जिनांची थेरी चुकली आणि त्याच पाकिस्तानाचे पुन्हा 2 तुकडे भारताकडून 1971ला झाले, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल. आणि बांगलादेश याचा जन्म झाला. आणि आता वर्तमान परिस्थितीत बलुचिस्तान मुक्ती संग्रामाची तयारी सुरू आहे. ती आपण पाहत आहात, काय ती तयारी चालू आहे ते. बॅरिस्टर जिन्नांना धार्मिक मुद्द्यावरून भारतापासून स्वतःचे मुस्लिम राष्ट्र बनवायचे होते, परंतु त्यांच्या याच स्वप्नाला भारताने 1971 मध्ये छेद दिला होता, हे आपण विसरता कामा नये. खरं तर या 14 तारखेवर आपल्याला काय कळतं की विभाजनाच्या एका निर्णयामुळे भारतीय उपखंडातील 2 धर्मांचे एकमेकांवर असणारे द्वेष किती भयंकर स्वरूपात वाढत गेलेत. डॉक्टर जिन्नांच्या एका हट्टी निर्णयामुळे सुखासमृद्धीने वाढणाऱ्या भारताचे 2 तुकडे पडले. भारतातून पाकिस्तान वेगळा झाला, पाकिस्तानातून पुन्हा बांगलादेश वेगळा झाला, आता बलुचिस्तान वेगळा होण्याची काही दृश्य आहेत वगैरे वगैरे. पण एक ग्लोबल दृष्टीने ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी आपण एक आर्थिक बाजू समजून घेतली पाहिजे, जी आजकाल खूप महत्त्वाची अशी बनलेली आहे. आर्थिक सत्ता असणं खूप महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या विभाजनामुळे आर्थिक परिणाम काय झाले असतील ते आपण पाहूयात. की दोन्ही देशांचे झालेले आर्थिक नुकसान, मग भारताचे आहे, पाकिस्तानचे आहे, की या देशांचे आर्थिक नुकसान काय झाले. कारण आज स्वातंत्र्याला 75 वर्षे जेव्हा होतात, म्हणजे आपण भारत असो किंवा पाकिस्तान असो, दोन्ही देश अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करतात, त्यावेळी आर्थिकदृष्ट्या कुठे आहेत. म्हणजे गेले 75 वर्षात पाकिस्तानकडून केलेल्या जाणाऱ्या कुरघोडींमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे आर्थिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झाले आहे. या दोन्ही देशांच्या बरोबरीने स्वतंत्र झालेले पूर्वीकडचे किंवा दक्षिण पूर्वीकडचे देश आज विकसित प्रगतिशील मार्गावर आहेत. म्हणजे उदाहरणार्थ दक्षिण कोरिया घ्या, सिंगापूर, थायलंड. एवढेच काय तर 2 अणुबॉम्ब पडलेल्या जपान देशाची प्रगती वाखेणण्याजोगी आहे. आपण हे पाहिलेलं, आपण हे वाचलेलं आहे की काय अवस्था झाली होती जपानची जेव्हा तिथे अणुबॉम्ब पडले होते. आणि आज बघा, आशियातील पहिला विकसित देश म्हणून जपानची ओळख आहे. आपण हे खूप महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की
फाळणी झाल्यानंतर किंवा कोणतीही ताटातूट झाल्यानंतर आर्थिक नुकसान त्या देशाचं, त्या राज्याचं काय होऊ शकतं, किती प्रमाणात होऊ शकतं, या गोष्टीवर खरंच विचार करण्याची गरज आहे की आर्थिक नुकसान किती होतात, झालेल्या आर्थिक नुकसानातून पुढे होणाऱ्या गोष्टी कशा सावरल्या जाऊ शकतात. जाता जाता मी नक्कीच काही प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. माझा पहिला प्रश्न असेल की पार्टिशन हॉरर रिमेंबरन्स डे म्हणजेच आपला फाळणी स्मृती दिन जो आपण साजरा करणार आहे, भारतात पाळणार आहे, खरं तर साजरा करणार नाही म्हणणार मी, तर तो पाळला जावा का, हा माझा पहिला प्रश्न आहे की तो पाळला जावा का. नक्कीच याचं उत्तर कमेंटमध्ये करा. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की हा दिवस आता विसरून नव्याने भारत पाकिस्तान संबंध बनवत असलेल्या दिवसाला भारत सरकारने लक्ष दिले पाहिजे का, म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये संबंध कसे असले पाहिजेत, त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न केले पाहिजेत का. या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नक्कीच तुम्ही आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ते नक्कीच तुम्ही कळवाल. अजून नवीन नवीन विषय आम्ही घेऊन येणार आहोत. तुम्हाला कोणते विषय ऐकायचे असतील तर तुम्ही आम्हाला जरूर ते कळवा. आणि सज्ञान नेहमीच तुमच्या बरोबर विविध विषयांवर भाष्य करत राहील. आजचा हा खरंच करंट अफेअर्सचा खूप महत्त्वाचा टॉपिक होता. जे काही स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आहेत त्यांनी नक्कीच आवर्जून हा व्हिडिओ पाहावा. तसेच जे विद्यार्थी आहेत जे तयारी करू इच्छितात किंवा ज्यांना सामान्य ज्ञानाची खूप आवड आहे त्यांनीसुद्धा ह्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंट करत राहा. लाईक आणि सबस्क्राईब तुम्ही करणारच आहात, याच्याबद्दल मला डाऊट नाही आहे. नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.